हे माने पाटील मोहिते पाटलांमुळेच आहेत असं सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं, याबाबत काय सांगता? माने पाटलांनी कधी कोणाच्या बँका बुडवल्या नाही, पतसंस्था लुबाडून खाल्ल्या नाही, माने पाटलांनी कधी कोणाच्या जमिनी लाटल्या नाही. माने पाटील भारतीय जनता पार्टीचे मंडलाध्यक्ष आहेत. त्यामुळे या ठिकाणी मी असेल, देवेंद्रजी असतील, सगळे पूर्ण पार्टी या ठिकाणी पूजाताईंच्या मागे ताकदीने उभा आहे. आणि अकलूजमधल्या जनतेला एक दहशतमुक्त वातावरण पाहिजे. अकलूजमधल्या जनतेला या ठिकाणी इथल्या जनतेवरचे अत्याचार धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांच्या टोळीने केलेले आहेत, त्याच्या विरोधात आजचा हा आक्रोश आहे. आणि त्यामुळे आपल्याला निकालात दिसेल की येत्या 3 तारखेला पूजाताई कोथमिरे अकलूजच्या नगराध्यक्ष होतील आणि मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून ते निवडून येतील. या अकलूज शहराचा विकास झाला पाहिजे. अकलूजमध्ये त्या ठिकाणी चांगले रस्ते झाले पाहिजे, अकलूजमध्ये गार्डन झाले पाहिजे, अकलूजमध्ये MPSCच्या मुलांना त्या ठिकाणी चांगली स्पर्धा परीक्षा केंद्र झालं पाहिजे, अकलूजमधल्या महिलांना त्या ठिकाणी महिला रोजगारासाठी काहीतरी उद्योग आले पाहिजे. याच्यासाठी एक सुशिक्षित, उच्च शिक्षित M.Com झालेला एक उमेदवार आमच्याकडे आहेत. एक सामान्य परिवारातून पुढे आलेल्या उमेदवार आहेत, कुठली घराणेशाही नाहीये. त्यामुळे त्यांना नगराध्यक्ष केल्यानंतर अकलूजमध्ये विकासाची पाठ नक्की खुलेल आणि अकलूजचा सर्वांगीण विकास होईल. अकलूजची सामान्य जनता जी दहशतीत आहे त्यांची दहशत संपवण्यासाठी या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पूजाताईंना आशीर्वाद दिला. आज प्रदेशमधून त्यांचं नाव डिक्लेअर झालंय भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नगराध्यक्ष म्हणून. मला विश्वासाने सांगायचं की अकलूजच्या जनतेने या ठिकाणी यांची दहशत मोडून काढण्यासाठी एक लढवया कार्यकर्ता माझ्या रूपाने भारतीय जनता पार्टीने या तालुक्याला दिलेला आहे. तुम्ही सगळ्यांना आशीर्वाद द्या. मी विश्वासाने सांगतो, आज इथल्या व्यापाऱ्याला जर एखादी गाडी घ्यायची असेल महागडी तर ते घेऊ शकत नाही, कारण या ठिकाणी यांची दहशत आहे. एखाद्या व्यापाऱ्याला चांगलं जर घर बांधायचं असेल तर यांची त्या ठिकाणी अडचण आहे. एखाद्याला जर मोकळा उद्योग काही करायचा असेल, यांचा शिवशंकर बाजार चालावा म्हणून या ठिकाणी अकलूजमधला एखादा व्यापारी चांगला उद्योग टाकू शकत नाही मोठा. मुळात ही परिस्थिती आहे. त्यामुळं इथल्या असणाऱ्या जुलमी प्रवृत्तीच्या विरोधात आमचा लढा आहे. आणि प्रामुख्यानं आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे. त्याच्यामुळं निधी अकलूजला कोण देऊ शकतं, अकलूजचा विकास कोण करू शकतं. यांनी भाजपाशी गद्दारी केल्यापासून आपण जर बघितलं, गांधी चौकापासूनचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची परिस्थिती काय. मुळात हे निधी कुठून आणू शकत नाही, भाजप निधी आणू शकतं. त्याच्यामुळं पूजाताई कोथमिरे यांना एक उच्च शिक्षित, सुसंस्कृत, अतिशय कर्तृत्ववान परिवारातले या ठिकाणी पूजाताई जरी उमेदवार असल्या तरी या ठिकाणी क्लास 1 अधिकारी असणारे कोथमिरे साहेब हे या ठिकाणी उमेदवाराच्या चेहऱ्यामागचा चेहरा आहेत. त्यामुळं माझी अकलूजकरांना विनंती आहे की आपण निर्भीडपणे या ठिकाणी भयमुक्त अकलूजसाठी, विकसित अकलूजसाठी, दहशतमुक्त अकलूजसाठी या ठिकाणी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून या शहराच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान पूजाताई कोथमिरे यांना द्यावा, एवढीच अकलूजकरांना विनंती आहे. सगळ्या जागा लढवणार आहे की काही युती करून या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब, रामदासजी आठवले साहेब आणि सर्वच महायुतीतले घटक पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी वेगळं लढायचं ठरवलंय, परंतु बाकी सगळे पक्ष महायुतीतले भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत आणि आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार. एकीकडे आपण दहशतीची भाषा करता, दहशतमुक्त अकलूज व्हावं असं वाटतं, पण आपल्यावर आरोप केला जातो की आपण सत्तेचा गैरवापर करून आपणच दहशत पसरवतो. नाही, मुळात अकलूजकरांना, माळशिरस तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे, राम सातपुतेने कधी बँक बुडवलेली नाहीये, राम सातपुतेने कधी लोकांच्या जमिनी हाणलेल्या नाहीयेत, राम सातपुतेने कधी कुणाला धमकी दिलेली नाहीये. मी अकलूजमधल्या जनतेचे ऑपरेशन केलेत. अकलूजमध्ये त्या ठिकाणी निधी जे टाकलेत, बायपासची जी लाईट लागलेली आहे तो मी निधी टाकलेला 2.5 कोटी रुपयाचा. अकलूजमध्ये या ठिकाणी येत्या काळात 100 बेडचं हॉस्पिटल असावं, अकलूजमधल्या गोरगरीब मुलांसाठी MPSCचं स्पर्धा परीक्षा केंद्र असावं, अकलूजमधल्या महिलांना हातांना रोजगार असावं, म्हणून या ठिकाणी भाजपचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. म्हणून इथला नगराध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे. अकलूजच्या जनतेला मी एकदा पुन्हा आवाहन करतो, आपण कुणाला मतदान केलं हे कुणालाच कळत नाही. त्याच्यामुळे यांची दहशत जी आहे याला भीक न घालता आपण अकलूजच्या विकासासाठी मतदान करावं. भारतीय जनता पार्टीने अकलूजच्या विकासासाठी या ठिकाणी फुलं टाकलेल्या तुम्ही त्या स्वीकारावेत अशी विनंती अकलूजच्या जनतेला करतो आणि थांबतो. धन्यवाद. भाजपा ईडीचा आणि इन्कम टॅक्सचा वापर करून राजकीय नेत्यांना गळाला लावते आणि त्यांना प्रवेश करायला मजबूर करते अशी चर्चा आहे. ईडीचा आणि इन्कम टॅक्सचा वापर केला असता धैर्यशील मोहिते पाटील बाहेर असते का आता? हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी अत्याचार इथल्या लोकांवरती केलेले आहेत याचं सगळ्याचं उत्तर
अकलूजची जनता देणार आहे. ईडी, सीबीआय, गाड्या घोड्या हे सगळं निघेल, काळजी करू नका. मी डिफेंडर ओपन घेऊन फिरतोय. यांची मर्सिडीज पुण्यामध्ये लावून ठेवली, त्या ठिकाणी बाळदादाची BMW पुण्यामध्ये लावून ठेवली, धैर्यशील मोहिते पाटलाची मर्सिडीज तिकीट लावून ठेवली. त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. माझ्या मिसेसची IT कंपनी आहे आणि मी ताकदीने ओपन फिरतोय, लपून थोडी वापरतोय. तर पुण्यामध्ये वेगळ्या कामाला दुसरी गाडी थोडी वापरतोय. माझी गाडी मी सगळीकडे तीच असते. त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. मुळात ही विकृत प्रवृत्ती आहे. एक सेफ गाडी त्या ठिकाणी असली पाहिजे, त्याच्यामुळे डिफेंडर वापरतो. भविष्यात त्या ठिकाणी आपल्याला दिसेल मी काय लपून गाड्या थोडे वापरतो. त्याच्यामुळे असले फालतू आरोप लावण्यापेक्षा अकलूजमध्ये यांनी ज्या सुमित्रा पतसंस्था बुडवली, विजय मल्टीस्टेट बँक बुडवली, यांनी लोकांच्या बंदुकीच्या गोळ्याची भीती दाखवून धमकावून लोकांच्या जमिनी बळकवल्या. या मुद्द्यावरती बोलावं त्यांनी. सुमित्रा पतसंस्था बाळदादांनी बुडवली का नाही अकलूजकरांनी सांगावं. धैर्यशील मोहिते पाटलांनी विजय मल्टीस्टेट गोरगरिबांनी, कुणी मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवले, कुणी आयुष्याची पेन्शन जे पैसे भेटले ते सगळे त्याच्यामध्ये ठेवले, ते बुडवले. लोक पैसे मागायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने दमाची भाषा धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांच्या गुंडांनी केली, त्याला उत्तर अकलूजची जनता देईल हा मला विश्वास आहे. धन्यवाद. लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले होते की मी धैर्यशील मोहिते पाटील यांना सोडणार नाही. आगे देखो होता है क्या.